भाऊ तुम्ही आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय नेमकं झालं या बैठकीमध्ये? मुख्यमंत्री मोदयांची भेट 288 आमदारापैकी मी एक आहे, तर मी भेटून का माझ्या मतदारसंघातली कामं आहेत. माझ्या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने मला 1,42,000 मतांनी निवडून दिले आणि मोठी कामं आहेत. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे पत्र दिली. आता ती कामं होतील अशी अपेक्षा आहे. पण तुम्ही भेटता आणि असे वादग्रस्त खरं तर मुद्दे बाहेर येतात किंवा असाही आरोप तुमच्यावर केला जातो. हे काय का असं चाललंय होतं माझ्या नेमकं? आता याचा शोध पत्रकारितेने करावा, माध्यमांनीच करावा की नेमका ह्याच्यात काय आहे, मलाच का, मीच का. पण काही ऑडिओ वगैरे व्हायरल होत आहे. कुठली ऑडिओ व्हायरल? तुम्हाला तरी माहिती का कुठली व्हायरल ऑडिओ होती? माध्यम म्हणून तुम्हाला तरी माहित आहे का की कुठली व्हायरल झालेली ऑडिओ आहे? टेल मी. माध्यमांनी सुद्धा आपण एक जणांनी प्रश्न विचारला आणि लगेच दुसऱ्यांनी प्रश्न विचारायचा. मी आता तुम्हाला प्रश्न विचारतोय तर व्हायरल कुठली तर तुम्हालाही सांगताय ना. प्रश्न असा आहे की आता मुख्यमंत्र्यांची देखील तुम्ही भेट घेतलेली आहे. एकूणच तुम्ही म्हणता तुम्हाला भेटा वाटत नाही का? नाही, प्रश्न असा आहे की एकूणच सध्याला जो वाद सुरू आहे. कसला वाद कसला? तुम्हालाही माहित नाही काय वाद आहे. फक्त माझ्यासारखा माणूस आहे बाबा, त्याला टार्गेट करायचं, माध्यमांनी करायचं. बोललो नाही ना एक वर्षभर, गप्प बसलो ना, सहन केलं ना आपल्या सगळं जे मन लागतं. त्यामुळे माझा कशाचा विषय वादाचा, कुठली क्लिप व्हायरल ती सांगता येईना तुम्हाला, कुठला वादाचा मुद्दा मी विचारतोय तुम्हाला तेही तुम्हाला सांगता येईना. नेमकं सांगितलं तर पाहिजे ना प्रश्न उपस्थित करताना की हा फलाना वादाचा तुमचा विषय काय, तुमचं काय मत आहे? ही व्हायरल अशी व्हायरल क्लिप आहे, ही तुमची आहे का कुणाची आहे?